रोजवारी भगिनीतून आहे. नंतर मी आपला आभार व्यक्त करतो की आपण संवाद साधण्यासाठी दिला. या निवडणुकीचा प्रचार गेल्या 10-15 दिवसांपासून सगळे उमेदवार पाहत आहेत. प्रामुख्याने शिवसेनेच्या माध्यमातून विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही जनतेच्या दरबारात गेलेलो. आतापर्यंत काय काय कामं केली, भविष्यामध्ये आपल्याला काय काम करायचं आहे हा विषय घेऊन आपण जनतेच्या दरबारात गेलेलो. काय कामं केली तुम्हाला माहिती आहे. आज कृषी महाविद्यालय, महिला महाविद्यालय, आज थोडंसं बाजारामध्ये एक आव्हानाची दिसतंय. शेतकऱ्यांचं मागच्या वर्षाला जे काही पिकांचं नुकसान झालं तो 134 कोटी रुपये हे नुकसान भरपाई 164 कोटी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळालेली आहे. मुख्यमंत्री माझी जागा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. साधारणतः मालेगावचा जर विचार केला 6,500 सरकारने वर्ग केलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 1500 रुपयाचा भाग आता 1,000 रुपये करायचा निर्णय आपल्या सरकारने केलेला आहे. संजय गांधी हनुमान देवते मंदिर 4 जणांकडे फिराय, येतो तिकडे जा, येतो तिकडे जाय. तो बिचारा त्याचा रोजगार सामान्यांना करावा, तो तिकडे जा असं करावा. पहिले फ्रूट मार्केट में तरबूज कैरी इतना माल था मंडी में पहले कि जगह नहीं पहुंची थी. अब वहां पर माल रखने की जगह भी नहीं है, वो जगह पे डाली तो यहाँ से माल भी कम हो जाएगा, यहाँ तो उत्पादन कम हो गया. जगह नहीं उतारने के लिए नौकरी की जगह टिक गई, वहां भी गाने बन गए हुए. यहाँ पे बेचारे सुबह आते ना 10 बजे पकड़ के बैठते बेचारे घर पे जाके बिजा फिरते. जगह ही नहीं पार्किंग की जगह नहीं है. पहले वो बाथरूम नहीं है. आणि म्हणून गाडी आणि रस्त्याला काही लोक गाडी रस्त्याला काही गाड्या भाजीपाल्याची गाडी उस 7 साल का माल अभी बाहर पड़ रहा है. देखो मैं कभी ये लेवल पे गया नहीं, मैं किसी के घर में कभी झाँकता नहीं और किसी के ताट में का कभी देखता नहीं. लेकिन जिस तरह की बातें शब्द प्रयोग सामने से हो रहे तर काही गोष्टी मी आता बोलणार आहे. बरोबर, माझ्या वडिलांच्या विषयी खालच्या पातळीवर बोललं जात आहे. ज्याला या तालुक्याने त्यातल्या त्यात शिवसेनेने हे सगळं दिलंय ते आरेकरीने बोलताय. तुम्हें पाइला है हाँ. और उनको अपने मालेगांव की एक अलग संस्कृति और अच्छा नाम बनाए. कुछ लोगों को ये सहन नहीं होता. बरोबर. आणि अभी तो मुझे ऐसा मालूम पड़ा है वो तो पूरा पहले का माल निकल रहा है अभी, लेकिन आवाम के इतनी सोपी है क्या? जनता एवढी सोपी है. एक ने दुसरे को फायनान्स करके खड़ा किया. आपलं मत खाण्यासाठी दुसऱ्याला उभं केलं गेलेलं आहे. आणि अभी इधर का जहां तक मार्केट कमेटी का विषय है, यहाँ पे तो पूरा बीओटी डेवलपमेंट का प्लान भी बन चुका है. तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही. एक खासगी डेव्हलपर आर्किटेक्ट
अशा मीटिंग झाल्या की या संपूर्ण जागेचं कमर्शियल डेव्हलपमेंट कसं करू शकतो आणि हे मार्केट बाहेर घेऊन जायचं. मला वाटतं आपण सर्वजण मिळून कुठल्याही परिस्थितीत हे होऊ देणार नाही. शेतीचा आपल्या कोर्टच्या समोरच्या बरोबर किती मोठी जागा होती, शेतकऱ्यांची जागा होती, तिथे शेतकऱ्यांना पाय ठेवायला जागा आहे का तिथं? किसान ग्रामीण भाग से जब आते थे बैलगाड़ी लेके आते थे, तिथे ते गाडी सोडायचे, घरून भाकर बांधून आणलेली तिथं खायचे, जाताना काही खत घेऊन जायचे. आता तिथे शेतकऱ्याला पाय ठेवायला जागा राहिले, पूर्ण बीओटी मध्ये डेव्हलप करतात. सर्व संस्था बंद पाडल्या. एनडीसीसी बँक 2000 करोड ठेवीदारांचे पैसे अटकून गेले आणि खोटी कर्ज जो सत्तेवर आहे, चेअरमन हिरे कंपनी चेअरमन स्वतः चेअरमन बँकेचे शेतकऱ्यांचे पैसे लुटतात. 7,500 करोड़ का एक चीज के ऊपर प्रशासन ने द्यानेला 2 प्लॉट 4-5 हजार फुटाचे, त्याच्यावर प्रशासन 1.5 कोटीचा शिफारस करते. हे त्याच्यावर पहिले 2.5 कोटी कर्ज घेता, परत 2.5 कोटी रुपये त्याच प्रॉपर्टीवर कर्ज काढता, परत 2.5 कोटी रुपये कर्ज काढता. प्रॉपर्टीवर एका प्रॉपर्टीवर 7.5 कोटी रुपये. बरं ठीक आहे, पैसे घेतले ना, मग भरायला नको. एक सामान्य शेतकरी जेव्हा लाख रुपये कर्ज घेतो, जर 3 लाख रुपये झालं तर बँक त्याचा लिलाव करते, आपला बोजा चढवते, बरोबर आहे का नाही? 7.5 कोटी रुपये तुम्ही कुठं कर्ज घेतलं? बरं कर्ज घेतलं बँकेतून, एनडीसीसी स्वतःच्या व्यंकटेश बँकेत शिफ्ट केले आणि व्यंकटेश बँकेतून इथं जात तुमची ती व्यंकटेश बँक, त्या व्यंकटेश बँकेतून महाराष्ट्राच्या बाहेर ते पैसे गेले. मग बँकेने गुन्हा दाखल केला, पोलिसांनी तपास केला, जेलमध्ये जावं लागलं. जेलमध्ये जावं लागलं तर बोलतात की दादा भुसेने जेलमध्ये टाकलं. दादा भुसेने कर्ज काढायला लावलं होतं. दादा भुसेने सांगितलं पैसे भरू नको, शेतकऱ्यांचे पैसे आहेत, शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही, ठेवीदारांना पैसे मिळत नाही, त्याच्या घरात गंभीर आजार आहे, त्याच्या घरात लग्न कार्य आहे, त्याच्या कामाचे कष्टाचे पैसे त्याला मिळत नाही. काही लाख लोकांचे पैसे अटकून गेले. आता जामीन झाला तो दुसरा भाऊ म्हणतो याने दादा भुसेने त्याला बाहेर काढलं. तर यांची मिली बघत आहे. एकाने दुसऱ्याला दृश्यमानाचे मत खायला उभं केलेलं आहे, परंतु जनता जनार्दन सक्षम आहे आणि आपल्याला काही नवटंकी करायची नाही. 25 वर्षांपासून आपण एकमेकांना ओळखतो. मार्केट कमिटीचा तुम्हाला मोठा अनुभव आलेला आहे, त्याच्यामुळे मला बोलण्याची काही गरज नाही, काय का नाही? आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच करण्याची विनंती करतो, यांच्या नवटंकीला तुम्ही बळी पडू नका. आणि आता जे काही पीओटीचा प्रस्ताव केला जातो आहे, तुमचं काय म्हणणं आहे? नाही झालं पाहिजे फक्त बस फक्त शौचालय बांधून तर मार्केट इथे इथे पीओटीवरचा होऊ द्यायचा आहे. आणि सगळ्यांची रोजीरोटी आहे. हजारो
करोडो लोकांची रोजीरोटी आहे. आता बोलतात नाही मार्केट बाहेर घेऊन जाणार. आता मार्केट जर बाहेर गेलं त्या हातगाडीमध्ये तिकडे जातील, हमाल व्यापारी दररोज रिक्षाने जातील. डेमो बी खेळाय, डेमो खेळत असतील. 80% भाजीपाला गेला ग्रामीण भागातून शहरातून थोडं तिकडे जाणार. परंतु मी आज तुम्हाला आश्वस्त करतो, मी तर 20 तारखेपर्यंत थांबलेलो आहे. 20 तारखेच्या नंतर तुमच्या मार्केट कमिटीचा टांगापलटी करून टाकू. कानून के हिसाब से सिर्फ 2 लाइन लिखने की जरूरत है. कायदाच आहे. मुद्दाम सहानुभूती कोणाला मिळू नये म्हणून मी ते थांबलेलं आहे का नाही. 9 महीने सैर करके आए ना कोई लोग, और भाषण क्या करते हैं. मी अबू सलेमच्या बॅरेक मध्ये राहून आलेलो आहे, और कोई मालेगांव से गायब हो जाएगा तो मुझे पूछने का नहीं. मी बोलतो मालेगावला अजून एवढे वाईट दिवस नाही आलेले. तर अशा पद्धतीने कोणाला गुंडागिरी निर्माण करायची आहे, कोणाला मालेगावची शांतता बिघडवायची आहे. आपलं जॉगिंग ट्रॅक है का नाही. कितना रामायण महाभारत हुआ, कोण काय बोलायचं, कोण काय बोलायचं. मी काय उत्तर दिलं नाही त्या काळात. और जो चिल्लाट करते थे वो रात को आराम से घूम रहे हुए. उनको आनंद मिल रहा है तो मुझे बहुत आनंद होता है. आणि म्हणून विका भाऊ टांगापलटी करून टाकू आणि एक चांगलं प्रशासन देऊ. आणि शेतकरी बांधव असतील, व्यापारी बांधव असतील, हमाल व्यापारी असतील, सगळ्यांना सोबत आता मी स्वतः लक्ष घालून एवढंच सांगतो. और जहां तक व्यक्तिगत लेवल का दादा भुसे का विषय है, दादा भुसे को देवाने आणि मालेगावच्या जनता जनार्दनाने एवढं दिलेलं आहे की आता दादा भुसेला काय नाही पाहिजे. दादा भुसेला आता जनतेची सेवा करायची. आणि म्हणून तुम्ही जे सांगाल, एक दिवस 4-5 बसू आपण आणि सर्वांचं मनोगत घेऊन सर्वानुमते जे ठरेल त्याप्रमाणे पुढे नेण्याची जबाबदारी माझी असते. इथल्या डेव्हलपमेंटच्या साठी जेवढा काही निधी लागेल तेवढा सरकारकडनं आणून देण्याची माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून आता शोकांतिका आहे, पुरुषांना महिलांना जर स्वच्छता गृह पण देऊ शकत नसतील, काय बाता मारताय. मी ह्याव केलं, मी त्याव केलं. मुंगशाला 10 रुपयामध्ये शिवभोजन होतं. जे गाडीवाले येतात, शेतकरी येतात, कोण पण घरगुती जेवण 10 रुपयामध्ये मिळायचं शिवभोजन. ते काढून टाकलं. एका मुलाने आरो प्लांट बसून दिलेला होता आणि लोक पाणपोई आणि लोकांना थंड शुद्ध पाणी त्याने व्यवस्था करून दिलेली. शिवसेनेचा आहे म्हणून ते काढून टाकलं. अरे पिण्याचं पाणी काय ते कोणत्या जाती धर्म पक्षाला देत होते का. तर एवढ्या खालच्या पातळीवरचे विचार करणारे काही लोक आहेत. एका वाक्यात जर बोलायचं झालं तर मी स्वतः डिसेंबर महिन्यापासूनच बाजार समितीमध्ये लक्ष घालीन. बाजार समितीचा सर्वांगीण विकास, बाजार समितीचं
दुःख कमी करणं, अडी अडचणी सोडवणं, या बाजार समितीची प्रगती कशी आपल्याला करता येईल. काही लोकांनी तर हवा सुद्धा वरचे मजले पण विकून टाकलेले आहेत. मुतारीची तर जागा विकली बोलले तुम्ही आता, परंतु जो FSI आहे ना, FSI पण विकून टाकलेला आहे. आणि एवढंच नाही, बाजार समितीची जी जागा होती त्यावर उभा आहे ना, मी बोलणार नव्हतो पण मी आता बाजार समितीमध्ये बोलतोय. त्या डिस्प्युटेड जागेच्या संदर्भामध्ये या चेअरमनने सरकारी तक्रार दाखल केली. काही मार्केट कमिटीची जागा आहे, अर्ज फाटे केले, तक्रारी केल्या आणि नंतर काय झालं मला माहित नाही, तक्रारी मागे घेण्यात आल्या. त्याचं गौड मंगल काय मी 1-2 दिवसात सांगणार आहे. फाटकी गोदडी आणि फुटा विकून एकच जंगल काय एवढा मोठा होतो. इथं दररोज 1000 शेतकरी येतात फुटा घेऊन. फूड पंचर काय ते फूड पंचर वर लोक कुठला पुढे विक्या बाकी नकाच काय इथेच राख्या 20 लाख के फूड पंचर 20 लाख के फूड पंचर विकते हो. तू माल दिला नसेल, माल देतो तुझे आणखी. आणि म्हणून काही लोकांना दादागिरी निर्माण करायची आहे, मालेगावची शांतता बिघडवायची आहे, 2 नंबरी धंदे चालू करायचे आहे, कोणाला गुटखा विकायचा आहे, कोणाला कळत चालवायचे आहे. आता बरोबर आहे ना. आणि दादा भुसे होऊ देत नाही, इसलिए कि इन लोगों के पेट में दर्द है आणि काही झालं तरी मी होऊ देणार नाही. काही पण वाईटपणा घ्यावा लागला तरी मी घेणार आणि आपल्या मालेगावचं शांतता आणि आपल्या मालेगावचं नाव याच्यासाठी बिलकुल असं होऊ देणार नाही. खूप कष्टाने मालेगावकरांनी आता मालेगावचं नाव चांगलं केलेलं आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला मानणारा मोठा वर्ग आहे, दररोज तुमचा शेकडो लोकांशी संपर्क येतो, संबंध येतो आणि आपल्या मालेगावच्या भवितव्यासाठी तुम्ही सर्वांनी धनुष्यबाणाला आशीर्वाद द्या. आपलं सर्वांचं मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.